फ्रेंड्स, रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत ओल्या मांदेलांचा रस्सा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी 2 ते 3 चमचे इतकं तेल घेऊन व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचे आहे. लसूण मी ठेचून घेतलेले आहे. तुम्ही पेस्ट टाकली तरीही चालेल. तर व्यवस्थित लसूण थोडीफार फ्राय केले की त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. आपल्याला मसाले पहिले तेलामध्येच टाकून घ्यायचे आहेत. यानंतर आपण इथे टाकणार आहोत ते म्हणजे वाटण. तर त्या वाटणामध्ये मी घेतलेलं होतं कांदा घेतलेला होता, ओला खोबरा, कोथिंबीर आणि आलं आणि लसूणसुद्धा घेतलेली होती. पुन्हा कोथिंबीर जर नसेल तर तुम्ही धने यूज करू शकता किंवा दोन्ही यूज केले तरी चालेल, पण फक्त प्रमाण आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर हे वाटण मी व्यवस्थित मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता तेलामध्ये टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि मांदेली मी ऑलरेडी मॅरिनेट करण्यासाठी ठेवली होती. लिंबू, हळद, मीठ, मसाला व्यवस्थित लावून ठेवलेलं होतं. त्यानंतर मी ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित शिजवून घेते. यानंतर मी इथे हळद टाकलेली आहे, हळद, गरम मसाला आणि यानंतर मी इथे काश्मीरी रेड चिली पावडर यूज करणार आहे. काश्मीरी रेड चिली पावडर तिखट नसते, पण त्याच्यामुळे कलर जो आहे तो छान येतो भाजीला, रस्साला. तर हे व्यवस्थित मी परतवून घेणार आहे लो फ्लेमवरती. आपल्याला ग्रेव्ही जी आहे ती लो फ्लेमवरतीच व्यवस्थित पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. ती ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अजिबात कच्चापणा ठेवून द्यायचा नाही आहे. आपली ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता बाजूने तेल सुटायला लागलेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मी इथे 1 ग्लास इतकं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी आपल्याला 1 ग्लास इतकंच टाकायचं आहे. तुम्हाला जितकं पातळ पाहिजे असेल तितकं तुम्ही टाकू शकता, पण वाटणाप्रमाणे तुम्ही बघून पाणी पाहिजे तेवढं घेऊ शकता. तर यानंतर आपल्याला झाकण ठेवून हे व्यवस्थित 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर 2 मिनटानंतर आपल्याला जे आपण मॅरिनेट करायला मांदेले ओले ठेवले होते ते टाकून घ्यायचे आहेत. ॲक्च्युली ओला मांदेलाच्या रस्स्यामधला रस्सा ॲक्च्युली खूप छान लागतो. मांदेला ॲक्च्युली नाही चांगलं लागत. सो माझं पर्सनल ओपिनियन आहे, म्हणजे मांदेला नाही चांगलं लागत. सो त्याच्यामध्ये जो सार असतो ना तो खूप टेस्टी लागतो. सो तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने. तर 5 ते 7 मिनटं आपलं शिजून झालेलं आहे. यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामधलं मेन, ज्याच्यामुळे खूपच जो रस्सा असतो त्याला खूप टेस्ट येते, त्याच्यामुळे टेस्ट येतं असं काहीतरी टाकायचं आहे. ते आहे कोकम. कोकम मी व्यवस्थित भिजत ठेवले होते 5 ते 10 मिनटं, त्यानंतर टाकून घेतलेलं आहे. आणि कोकम टाकल्याच्यानंतर आपल्याला अगदी 2 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जर जास्त वेळ शिजवून घेतलं तर खूपच आंबटपणा येतो रस्साला. तर 2 मिनटं शिजवून झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती छानपैकी फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि तुम्ही भाकरी आणि भाताबरोबर मांदेलाचा रस्सा इतका छान टेस्टी यम्मी लागतो. सो फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने ओला मांदेलाचा रस्सा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर.